महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्चला निवडणूक होत होती. 7 पैकी 6 जागांवर महायुतीचा विजय निश्चित मानला जातोय. त्यानुसार भाजपनं आपल्या कोट्यातून 4 उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं दिसतंय. शिंदे गटाकडूनही हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर महाविकास आघाडीकडून पुन्हा शरद पवार यांचंच नाव आघाडीवर आल्याचं पाहायला मिळतं. हे पाहताही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह दिसतं. ते राज्यसभा निवडणुकीची नेमकी समीकरण काय, 7 संभाव्य खासदार कोण असतील हे जाणून घेऊया आजच्या भागातून. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो बोलबिंदाच्या या भागामध्ये. मागच्या काही दिवसांपासून राज्यात राज्यसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. 7 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपनं 4 नावांची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे भाजपनं विनोद तावडे यांचं नाव जाहीर केल्याचं दिसून येते. पक्षाचे सरचिटणीस पद नेटानं सांभाळणाऱ्या तावडे यांनी अलीकडच्या सर्वच निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं मोदी आणि शहांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख तयार झाली. तावडे हे मराठा समाजातील नेते. त्यांना राज्यसभा देऊन भाजपनं महाराष्ट्रातून आणखीन एक नेतृत्व पुढे आणलं. या माध्यमातूनच एकाच वेळी फडणवीस व नितीन गडकरी यांना शह देण्याचा वरिष्ठ नेत्यांचा दृष्टिकोन दिसतोय. आगामी काळात तावडे यांच्या खांद्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते असं सूत्रांचं म्हणणं आहे. भाजपनं आपल्या कोट्यातून रामदास आठवले यांनाही उमेदवारी दिली. आठवले आरपीआयचे नेते. त्यांच्याकडे दलित समाजाची वोट बँक आहे. या समाजावरील आपली पकड टिकवण्यासाठी पक्षानं पुन्हा त्यांना संधी दिली. याशिवाय इतर 2 नवख्या नेत्यांनाही भाजपनं उमेदवारी दिली. त्यातले एक म्हणजे विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते. वडकुते हे एकेकाळचे राष्ट्रवादीचे नेते होते. मात्र 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हिंगोली भाजपा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. ते धनगर समाजातले. सामाजिक समीकरण लक्षात घेऊन त्यांची निवड झालेली दिसते. 4थं नाव म्हणजे माया चिंतामण इवनाते. अनेकांनी पहिल्यांदाच हे नाव ऐकलं असेल. विजय रहाटकर यांना डावलून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्यामागं पक्षाची दीर्घकालीन गणित दिसतं. ते माया इवनाते या नागपूरच्या माजी महापौर आहेत. त्या आदिवासी समाजामध्ये त्यांचा प्रभाव मोठा आहे. तसंच महापालिका स्तरावरही त्यांनी चांगलं काम केले. हे हेरून त्यांना उमेदवारी देण्यात आली. अलीकडे आदिवासी समाजही भाजपकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसलाय. हे लक्षात घेऊन सोशल इंजिनिअरिंगचा हा प्रयोग करण्यात आलेला आहे. भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचे हे 4ही नेते खासदार म्हणून सहज निवडून येतील अशी परिस्थिती. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचं नाव लवकरच जाहीर होईल. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर पक्षाचं अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार या सांभाळतात. मात्र भविष्याच्या दृष्टिकोनातून पार्थ यांना राज्यसभा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पार्थ यांना संधी देऊन पटेल आणि तटकरे यांना शह देण्याचाही प्रयत्न पक्षानं केलेला दिसतोय. शिंदे गटाकडून नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा. लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेच्या राजाभाऊ वाजे यांनी गोडसे यांचा पराभव केला होता. त्यांचं पुनर्वसन करण्याचा शिंदेचा प्रयत्न असेल. राहुल शेवाळे यांचं नावही चर्चेत होतं. मात्र ते काहीसे मागं पडल्याचं दिसतं. ते नाशिकमध्ये प्रभाव वाढवण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी गोडसे यांचं नाव पुढे केलं जाते. महाविकास आघाडीत खासदारकी पदावरून बराच गोंधळ सुरू होतो. ठाकरे सेना व काँग्रेस राज्यसभेसाठी हटून बसले होते. त्यामुळं शरद पवार यांचं नाव काहीसं मागं पडलं होतं. मात्र शरद पवारांनी आपल्या आयत्या वेळी गेम फिरवला. शरद पवार आणि भाजपमध्ये गुप्तगू झालं. त्यानंतर भाजपनं 7वा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली. या पार्श्वभूमीवर सेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सबुरीचं धोरण घेतलेलं दिसतंय. त्या दृष्टीनं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट सूचक मानली जाते. त्यामुळं सेनेतील नेत्यांचाही सूर बदललाय. शरद पवार यांच्या नावाला महाविकास आघाडीत सहमती झाल्याचं दिसतंय. आघाडीतून अन्य कोणी उमेदवार दिला तर निवडणूक लागू शकते आणि पराभवाची भीती राहू शकते. मात्र शरद पवार उमेदवार असतील तर त्यांना सत्ताधाऱ्यांची संमती असेल. हे सर्व ओळखून महाविकास आघाडीनं एका मतानं शरद पवार यांचंच नाव ठरवल्याचं पाहायला मिळतंय. तुम्हाला काय वाटतं? हे 7ही राज्यसभेचे उमेदवार निवडून येतील का परत एकदा महासंग्राम पाहायला मिळेल? हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.